मी एक गोष्ट आत्मचिंतन करतोय, कदाचित मीडिया दाखवेल तर दाखवू द्या, पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं, पण तो आदेशाची वाट पाहतो. आदेश आला तर देईन, नाही तर देणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करा. मैदानात उतरा. अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे, सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. म्हणजे असं काही बोलतात की 4 दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात. तेवढं सोडून करा. बाकी आदेश विचारू नका, मैदानात उतरा, ठोकून काढा. आणि तुम्हाला तर खोटं बोलायचंच नाहीये. बघा, खरं बोलायला विचार करावा लागत नाही, खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूपच रंगतदार घटना घडायला लागलेल्या आहेत. नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असतानाच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तुफान बॅटिंग केली आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा तुफान बॅटिंग करण्याची मोकळी परवानगी देऊन टाकली. मात्र यावरून विरोधकांमध्ये चांगलीच अस्थिरता निर्माण झाली आणि संजय राऊतांसह अनेक जणांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या भाषणाची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आणि काही जणांनी तर चक्क देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा सुद्धा मागितलेला आहे. नेमकं काय प्रकरण घडलेलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सहजपणे लक्षात येईल. तेव्हा आजचा हा खास व्हिडिओ अजिबात चुकवू नका. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती, तुम्ही जर महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. वेळ न घालवता आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना असं सांगितलेलं आहे की इथून पुढे तुम्ही सुद्धा जोरदार बॅटिंग करायची, आदेशाची अजिबातच वाट बघू नका आणि मैदानात उतरा, विरोधकांना ठोकून काढा. बस, हे जे शेवटचं वाक्य देवेंद्र फडणवीस बोलले त्यावरून संजय राऊतांसह महाविकास आघाडीतील सगळेच नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायला लागले. ते वाक्य असं आहे की मैदानात उतरा आणि विरोधकांना ठोकून काढा. आता ठोकून काढा याचा अर्थ असा नाहीये की बदडा मारा, अजिबात नाही. देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असं आहे की लोकसभेमध्ये आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खोटारडेपणा आणि यांचे खोटे नरेटिव्ह हाणून पाडण्यामध्ये कमी पडलेलो आहोत. विधानसभेच्या वेळी असं होता कामा नये. तेव्हा मैदानामध्ये उतरा आणि या लोकांचा खोटारडा नरेटिव्ह हा हाणून पाडा. मात्र गांजा पिऊन ज्यांची मतीच अल्पमती झालेली आहे असे संजय राऊत यांना ठोकून काढा याचा एकच अर्थ समजतो, तो म्हणजे हाणामारी. आणि त्यावरून संजय राऊतांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी ही भाषा अजिबातच शोभत नाही, कारण देवेंद्र फडणवीस हे आपल्या राज्याचे गृहमंत्री आहेत आणि एका गृहमंत्र्याने असं म्हणणं की ठोकून काढा हे अजिबातच शोभत नाही. इतक्या दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस काहीही आक्रमकपणे बोललेले नव्हते, मात्र एका भाषणामध्ये त्यांनी थोडासा आक्रमकपणा दाखवला आणि महाविकास आघाडीचे धाबे दणाणले आणि हे महाविकास आघाडीचे सगळे नेते सैरभैर झाले. विरोधकांना ठोकून काढा या वाक्याचा दाखला देत संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागायला लागलेले आहेत. हे तेच संजय राऊत आहेत बरं का, जे लोकांना घाण घाण शिव्या देतात. अगदी कॅमेरा चालू असेल तरीही या माणसाला परिस्थितीचं कसलंही गांभीर्य नसतं. किंबहुना मुद्दामहून संजय राऊत आपण किती डेरिंगबाज आहोत हे दाखवण्यासाठी इतर नेत्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या देतात. संजय राऊत यांना भ्रम झालेला आहे की ते बाळासाहेब ठाकरेंसारखे आहेत म्हणून, पण असं अजिबातच नाहीये. पत्राचाळ मधल्या शेकडो मराठी कुटुंबाला देशोधडीला लावणारा हाच तो माणूस ज्यानं खिचडी वाटपामध्ये सुद्धा पैसे खाल्लेले आहेत. भ्रष्टाचाराचे पैसे आपल्या बायको आणि मुलीच्या बँक खात्यावर वळवणारा हा नतद्रष्ट माणूस देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागत आहे. हेच मुळात खूप हास्यास्पद आहे. देवेंद्र फडणवीस एका भाषणामध्ये असं बोलले, अहो तुमचा मालक उद्धव ठाकरे तर प्रत्येक भाषणामध्ये कोथळा काढा, गाडून टाका असली भाषा वापरतात ना.
मग ते चालतं का तुम्हाला? हो ते चालतं. का तर म्हणे त्यांची ती ठाकरी भाषा आहे. म्हणजे ठाकरेंनी काहीही बोललं तरी ती ठाकरी भाषा, आणि इतरांनी थोडासा आक्रमकपणा दाखवला की लगेच ते असंस्कृत, असभ्य वगैरे वगैरे वगैरे. अहो देवेंद्र फडणवीस खूप सभ्यपणेच बोललेले आहेत. एकदा मनोज जरांगेंची भाषा बघा. असभ्य, असंस्कृत आणि अर्वाच्य बोलण्यामध्ये मनोज जरांगे यांनी तर संजय राऊत यांचा सुद्धा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. मनोज जरांगे यांनी सुद्धा टीका केली ना देवेंद्र फडणवीसच्या या भाषणावर. अहो मनोज जरांगे, तुम्हाला तर या भाषणावर टीका करण्याचा अधिकारच नाहीये, कारण तुम्ही तर स्वतःच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त धमक्याच देत असता. संजय राऊत काय आणि मनोज जरांगे काय, या दोघांनाही देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाहीये. पुढचे टीकाकार आहेत जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड यांना देखील देवेंद्र फडणवीस यांच्या ह्या भाषणावर आक्षेप आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावर आक्षेप आहे. कोण आक्षेप नोंदवतोय? जितेंद्र आव्हाड. ज्या माणसाने अनंत करमुसे यांना मध्यरात्री ते आपल्या कुटुंबासोबत त्यांच्या घरात असताना त्यांना घरातून उचललं, आपल्या बंगल्यावर नेलं आणि मरेस्तोवर मारलं, अनंत करमुसे यांची पाठ रक्तबंबाळ करून टाकली, ते जितेंद्र आव्हाड जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पदाची मर्यादा दाखवतात किंवा मर्यादा सांगतात तेव्हा हसू येतं. उद्धव ठाकरे तर कोथळा आणि खंजीर याच्या पलीकडे कधी जातच नाहीत. टीका कोण करतंय? तर उद्धव ठाकरेंचा घरगडी संजय राऊत. हे तेच संजय राऊत आहेत ज्यांनी एका महिलेला फोनवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या दिलेल्या आहेत आणि धमक्या दिलेल्या आहेत. तो व्हिडिओ, ती ऑडिओ क्लिप आजही भरपूर प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. या लोकांना खरोखरच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा अधिकार तरी आहे का? या लोकांची तेवढी पात्रता तरी आहे का? तर अजिबातच नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी जो आक्रमकपणा दाखवलेला आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना सरळ सरळ सांगितलेलं आहे की बिनधास्तपणे बॅटिंग करा, याचा अर्थ असा आहे की विरोधकांचा खोटा नरेटिव्ह हाणून पाडा. आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सगळेच नेते इतके बिथरलेले आहेत की यांना आता भीती वाटायला लागली आहे की खरोखरच देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता जर बॅटिंग करायला लागला तर आपली काही खैर नाही, आपली काही धडगत नाही. संजय राऊत रोज कोकलतात, जरांगे सुद्धा रोज धमक्या देतात, मात्र या गोष्टींचा फारसा परिणाम होत नाही. त्याचं कारण असं आहे, रोजचं मड त्याला कोण रड. देवेंद्र फडणवीस एकदाच बोलले आणि सगळ्यांनाच त्याची दखल घ्यावी लागली. याला म्हणतात दरारा. कदाचित संजय राऊतांसह सगळ्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला असेल, त्यामुळे यांची आता सगळ्यांची बेताल बडबड चालू झालेली आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी आता जो आक्रमकपणा दाखवलेला आहे तो यांनी या अगोदरच दाखवायला पाहिजे होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हा आक्रमकपणा आता दाखवायला सुरुवात केलेली आहे. हे पण योग्यच केलेलं आहे. देर से आए दुरुस्त आहे, ठीक आहे, कोई बात नाही. महाविकास आघाडीचा हरिश्चंद्र असल्याचा बुरखा टराटरा फाटून यांचा खोटारडा चेहरा जगासमोर आलाच पाहिजे. काहीच दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी तर चक्क सभागृहामध्ये प्रसाद लाड यांना धमकी दिली होती की तुझं बोट तोडून टाकेन, तुझा हात तोडून टाकेन. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सुद्धा त्यांनी आपल्या या बोलण्याचं समर्थन केलं. हे चालतं का संजय राऊतांना? म्हणजे तुम्ही काहीही कराल, काहीही बोलाल, तो तुमचा स्वाभिमान, आणि दुसऱ्याने थोडासा आक्रमकपणा दाखवला की तो उद्दामपणा, ती हुकुमशाही. असं कसं होऊ शकतं? देवेंद्र फडणवीस यांच्या एका वाक्यामुळे जर हे सगळे नेते असे बिथरलेले आहेत आणि सैरभैर झालेले आहेत तर विचार करा, जर खरोखरच त्या माणसाने संपूर्ण आक्रमक भाषण केलं तर यांचे काय हाल होतील. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी जे आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं आहे की जोरदार बॅटिंग यावेळेस झाली पाहिजे, विरोधकांचा खोटा नाटा प्रचार, यांचा खोटारडा नरेटिव्ह हाणून पाडला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला विरोधकांना आता ठोकून काढायचं आहे. हे जे देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर सैरभैर झालेले सगळे महाविकास आघाडीचे नेते कोकलायला लागलेले आहेत आणि आणखी 2-3 दिवस याच विषयावर या लोकांचा तमाशा सुरू राहणार आहे. पण यांना बोलू द्या, कारण हे जितकं बोलत जातील तितके हेच फसत जातील. मित्रांनो, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या या बोलण्याशी सहमत आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. अजून जर महाप्रपंच हे YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि
महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण या दोन्ही YouTube चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीचं जे काम हातात घेतलेलं आहे त्याला तुमची साथ मिळणं खूप गरजेचं आहे. तुमचं सहकार्य आणि तुमचा पाठिंबा असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच विनंती आहे की आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. तुमच्या कमेंटसाठी आमचा कमेंट बॉक्स हा नेहमीच आतुर असतो, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय